चला मित्रांनो, ड्रग इन्स्पेक्टरचा फॉर्म तुम्ही जर भरत असाल, औषध निरीक्षक या पोस्टचा फॉर्म तुम्ही अप्लाय करत असाल या पोस्टसाठी, तर तुमच्याकडे सध्याच्या घडीला कुठले कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. बॅचलर ऑफ फार्मसी आणि एम फार्मसी या दोन्ही महत्त्वाच्या फार्मसीच्या स्ट्रीमसाठी आपल्या जवळपास MPSCच्या अंतर्गत 109 जागेचे जे आहे महत्त्वाची ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे. मागच्या 1 ऑगस्टला ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि 17 ऑगस्ट मला वाटतं शेवटची तारीख आहे. आतापर्यंत अप्लाय केलं नसेल तर या पोस्टला तुम्ही अप्लाय करू शकता. आपल्या फार्मसी प्रोफेशनमधली असिस्टंट कमिशनर नंतर ड्रग इन्स्पेक्टर ही सर्वात मोठी आपली पोस्ट आहे. गव्हर्नमेंटच्या हा परमनंट पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 हजारापासून तुमचं पेमेंट जवळपास 1 ते 1.25 लाखापर्यंत तुमचा दरमहा पेमेंट जाणार आहे. ॲप्लिकेशन फॉर्म कसा तुम्हाला फिलअप करावा लागेल याच्यावरती डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूबचं चॅनल PV थोराट मराठी याच्यावरती टाकलं आहे आणि ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघू शकता. आपलं टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती तुम्हाला त्याची ॲडव्हर्टाइजमेंट मिळेल. जर तुम्हाला या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर या सध्याच्या पोझिशनला तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे ते थोडक्यामध्ये ऐकून घ्या. तुमच्याकडे 10वीची मार्कशीट 12वीची मार्कशीट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ एजमध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्समध्ये TC देऊ शकता, तुमचं आधार कार्ड देऊ शकता. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी हे जे तुम्हाला सांगितलं मी, याच्यासाठी तुम्ही 10वीची तुमची सनद देऊ शकता. त्याच्यावरती मराठी भाषेचा किंवा प्रथम भाषा मराठीचा उल्लेख केलेला आहे किंवा मराठी विषयाचा उल्लेख असल्या कारणाने तुम्हाला प्रूफ ऑफ नॉलेज ऑफ मराठी लँग्वेजसाठी तुम्ही 10वीची सनद देऊ शकता. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डोमिसाईल म्हणजे तुमची नॅशनॅलिटी आहे ती तुम्हाला तिथं जोडायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रूफ ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन, ज्याच्यामध्ये तुमचं बॅचलर झालं असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुमची बॅचलरची तुमचं पासिंग सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट आणि फायनल इयरची मार्कशीट याच्यापैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट देऊ शकता किंवा तिन्ही डॉक्युमेंट तुम्ही मर्ज करून PDF मध्ये तिथे अपलोड करू शकता. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ नॉन क्रिमिलियर, जर तुम्ही कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागेचा बेनिफिट घ्यायचा असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी आहे. आणि हे सर्टिफिकेट विशेषतः दर तुम्ही 1 वर्षाने काढू शकता किंवा जर 3 वर्षांनी काढू शकता. म्हणजे त्याची एक्सपायरी 1 वर्षाची असते किंवा 3 वर्षाची असते. आता सध्याच्या घडीला 2025 आणि 2026 पर्यंत हे जे डॉक्युमेंट आहे तुमचं व्हॅलिड पाहिजे. आता तुम्ही जर फॉर्म फिलअप करत असाल तर हे तुमचं डॉक्युमेंट जे आहे ती तुमच्याकडे व्हॅलिड असणं गरजेचं आहे. एक्सपायरी डॉक्युमेंट जर तुम्ही सादर केलं तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीच्या जागेचा बेनिफिट घेता येणार नाही. नॉन क्रिमिलियर हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कॅटेगरीच्या जागेचा बेनिफिट घेण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की PCIचं रजिस्ट्रेशन लागेल का, तर फॉर्म फिलअप करत असताना जेवढाही फॉर्म शेवटपर्यंत फिलअप केला तिथे कुठेही मला PCIच्या लायसन्सचा उल्लेख केलेला मी बघितला नाही. तुम्ही सुद्धा एकदा फॉर्म फिलअप करत असताना केअरफुली बघू शकता. पण विशेषतः तुमचं मार्कशीटचा विषय जर झाला तर तुमचं बॅचलर कंप्लीट होणं गरजेचं आहे, कारण तिथे तुम्हाला तुमच्या फायनल इयरचे जे मार्क्स आहेत ते तिथं टाकणं मॅन्डेटरी आहे. अशा प्रकारचे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, बाकी सर्व गोष्टी तुम्ही यूट्यूबवर चेकआउट करून घेऊ शकता. यूट्यूबचं नाव आहे PV थोरात मराठी.